औसा तालुक्यातील लोदगा येथे गेल्या 10 वर्षांपासून वैकुंठवासी हरिभक्त परायण धोंडोपंत दादा साहेब व मंगलगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम गाथा पारायण सोहळा आयोजित केला जातो। लोदगा येथे प्रति पंढरपूर प्रमाणे भाविकांच्या गर्दीने लोदगा गाव दुमदुम गेले होते। 7 दिवसीय सप्ताहात काकडा, तुकाराम गाथा, गाथा भजन, तुकाराम चरित्र, हरिपाठ, हरिकीर्तन व हरिजागर यांसारखे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आज हरिभक्त परायण विश्वास महाराज देशमुख कातपूरकर यांच्या कालाकीर्तनाचे व महाप्रसादाची सांगता करण्यात आली आहे। सौ संगीता गोविंद गोमारे व गोविंद गोमारे यांच्या शुभहस्ते महापूजा करण्यात आली। लोदगा येथील धोंडोपंत दादा देवस्थान समितीच्या वतीने गावातील व परिसरातील भाविकांसाठी, लोकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी अनेक लोकोपयोगी व लोकहिताचे उपक्रम राबविले जातात। यावेळी धोंडोपंत दादा व गणेश मंदिर देवस्थान समिती अध्यक्ष किशोर गणपतराव गोमारे, सचिव राजकुमार नागनाथ गोमारे, गोविंद भारती, गुणवंत भोईबार, पांडुरंग गोमारे, गुणाजी डिग्रसे, नवनाथ गोमारे, वसंत गोमारे, उमाकांत लांडगे, पुजारी जीवन वसंतराव कुलकर्णीसह धोंडोपंत दादा भक्तगण व लोदगा ग्रामस्थ उपस्थित होते। या लोदगा नगरी सर्व मस्त व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तजन या सर्वांच्या सहकार्यानं अमूल्य वेळ देऊन अखंड हरिनाम 2026 या सप्त्यासाठी या आमच्या सर्व लोदगावासियांनी आनंदमय वातावरण निर्माण करून आपण या सर्व सप्त्यातील 8ही दिवसात गावातील सर्व लहान थोर माता भगिनी यांनी या सप्त्यासाठी अमूल्य वेळ दिला आणि सहकार्य केलं। सप्त्याचं निमित्त आहे गुरुवर्य हरिभक्त परायण परमपूज्य धोंडोपंत गोविंद आत्रे उर्फ धोंडोपंत दादा संस्थान लोदगा या संस्थेनं गेल्या 10 वर्षापासून अविरत कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे। या महात्म्याचं जर वर्णन करायचं असेल तर काय माझी वाणी न पुरे ही धनी या न्यायाप्रमाणे या सप्त्याचा आणि या कार्यक्रमाचा असा एक योग आहे, दूध शर्क योग, की जेणेकरून पुण्यवंत व्हावे आणि घेता पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाचे नावे, नेघे माझी वाचा, असे महान महात्मे धोंडोपंत दादा आत्रे यांनी असे भरपूर आगाध की भक्तजनांना दाखवले की भक्तांचा उद्धार व्हावा। संत वाङ्मयामध्ये काही जादू टोण्याला महत्व नाही, पण दादासाहेबांनी आमच्या भजन आणि भोजन हा नियमित उपक्रम ठेवला आणि सर्वसामान्य जनतेला भजनाचा मार्ग खुला करून दिला, की जेणेकरून मोजक्याच पंथाने करावं किंवा अशा लोकांनी न करता यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर इथं नलगे चिंता कोणाची, असं कुणाला खेद नको किंवा कोणत्या धर्माला किंवा सर्व धर्म समभाव या न्यायाप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित आहे आणि आमच्या गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन हा कार्यक्रम पूर्ण उत्साह साजरा पूर्ण करतात। जय हरी। आम्ही या लोदगावासियांनी अखंड हरिनाम सप्ताह 2026 मध्ये पहाटे 4 ते 6 काकडा आरती, 6 ते 10 गाथा पारायण, 10 ते 1 गाथा भजन, 1 ते 5 तुकाराम चरित्र आणि 5 ते 6 हरिपाठ, नंतर महाप्रसाद या गावातील अशा नित्यक्रम चालू आहे। तसंच या गावामध्ये धोंडोपंत दादाच्या नावानं प्रति पंढरपूर, जेणेकरून आपण आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत तसे गुज पांडुरंगा या न्यायाप्रमाणे जी पंढरपुरात जी उत्साह असतो ती या सर्व लोदगावासिया व पंचक्रोशीतल्या लोकांनी हा उत्साह साजरा केला आणि जिथे जेणेकरून की इथे कुठल्याही गोष्टीची उणीव न भासता की आपण जातो पंढरीशी आवडे मनाशी, अशा या न्यायानं इथं सर्वच पंढरी असं समजून लोकांनी सेवादान, अन्नदान व सर्व कीर्तन सेवा साजरी केलेली आहे। नाम सप्त्यासाठी व येणाऱ्या वार्षिक कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि सर्व या कार्यक्रमात सहभागी व्हावं। मी स्नेहल पांडुरंग गोमारे। तर आमच्या गावामध्ये हा
धोंडोपंत दादा मंदिरामध्ये 10 वर्षापासून सप्ताह चालतो. हे आमच्या गावाचा एक असा सोहळा आहे, त्यामध्ये सर्व प्रकारचे लोक आपल्या आपुलकी, आनंद आणि उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे आमच्या गावाची एक अशी परंपरा दिसून येते, ज्याने आमच्या गावातील लोकांचे प्रेम व एकमेकांसोबत असलेली एकता यात आम्हाला मोठ्या प्रमाणात दिसून येते. आणि आमच्या गावचा सोहळा, सगळ्यात मोठा सोहळा म्हणलं तर आमच्या गावचा दादासाहेब मंदिरातील सप्ताह हा आहे. आणि यामध्ये 7 दिवसाचा ज्ञानेश्वर महाराजाचे पारायण, तसेच 7 दिवस वेगवेगळ्या महाराजाचे कीर्तन, भजन, परत हरिपाठ या सर्व गोष्टींचा सहभाग असतो. आणि त्यामध्ये आमच्या गावातील लहान थोर मंडळीपासून ते वृद्ध जनापर्यंत सगळे लोक सहभागी आणि आनंदाने सहभागी होतात. त्यामुळे आम्हाला ह्या गावातील सोहळ्याचा अतिशय उल्हासाने आणि आनंदाने सहभाग होण्यास भाग पाडच्या गावामध्ये धोंडोपंत दादा मंदिरातील जो सप्ताह आहे तो आमच्यासाठी किंवा आमच्या आजूबाजूच्या गावातील लोकांसाठी प्रति पंढरपूर अशाच स्वरूपाचा आहे. आणि त्यातील सोहळा जर पाहायचा म्हणला तर तुम्ही पाहू शकता, किंवा ज्यांना कुणाला आमच्या गावातील सप्ताहाचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी सप्ताहाचा आनंद पण घेऊ शकता. आम्ही सर्व गावकऱ्यांकडून त्या येणाऱ्या भक्तजनांचं मनापासून स्वागत करतो. रामकृष्ण हरी. मी किशोर गणपतराव गोमारे, वैकुंठवासी गुरुवर्य धोंडोपंत दादासाहेब आत्रे महाराज या मंदिराचा अध्यक्ष असून या गावामध्ये 2017 साली वैकुंठवासी धोंडोपंत दादासाहेब यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली. त्या वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आज तारीख सुरू आहे. आज या अखंड हरिनाम सप्त्याचे 10वे वर्ष असून या अखंड हरिनाम सप्त्याचा असा उद्देश आहे की गावातील तरुण पिढी काही दिवसापासून भरकटत जात आहे असे निदर्शनास येत असून या सप्त्यामधून आम्ही विविध कीर्तनकाराच्या माध्यमातून नवीन पिढी कसं संप्रदायाकडे वळेल यासाठी प्रयत्न होत आहे. आणि या आमच्या कार्यक्रमाला गावातील सर्व लोकांचा प्रतिसाद चांगला असून नवीन पिढी सुद्धा आज सांप्रदायिक क्षेत्राकडे येत आहे. आज या सप्त्याला 10 वर्ष झाले. 10 वर्षामध्ये आम्हाला असा अनुभव आला, गावातील तरुण पिढी ही सांप्रदायिक क्षेत्राकडे येत नव्हती. पण आमच्या या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मागील 5 वर्षापासून असं माझ्या निदर्शनास आलं की नवीन जी पिढी आहे ती या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये येते आणि आम्हाला येथे येऊन सहकार्य करते. आणि कीर्तन क्षेत्र किंवा भजनी यामध्ये त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आज 8वा दिवस आहे. तर 7 दिवसापासून आम्ही 7 महाराजाच्या माध्यमातून नवीन पिढीला व सर्व जनतेला, भाविक भक्तांना चांगल्या मार्गावर, सांप्रदायिक मार्गावर कसे चालावे यासाठी सर्व महाराजांनी सर्वांना याबद्दल मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळामध्ये आम्ही हा अखंड हरिनाम सप्ताह अशाच पद्धतीने सुरू ठेवू व यातून जनतेला सांप्रदायिक क्षेत्रामध्ये येण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रवृत्त करू. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.